यानंतर बातमी कोकणातनं. कोकणात आजपासून पर्यटकांची सेलिब्रेशनसाठी मोठी गर्दी होताना दिसतीये. नाताळ आणि नवीन वर्षासाठी पर्यटकांची यंदा सुद्धा कोकणला पसंती मिळतीये आणि त्यामुळे कोकणातले समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले. लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे आजच पर्यटक कोकणमध्ये दाखल होत आहेत आणि आजपासून 2 जानेवारीपर्यंत कोकणातली हॉटेल्स सुद्धा फुल झाली आहेत. मनोज लेले आपले प्रतिनिधी आहेत थेट कोकणातनं आपल्यासोबत. मनोज, पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. नाताळ आणि नवीन वर्ष त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल होताना दिसत आहेत. नक्कीच या ठिकाणी पर्यटकांचा सेलिब्रेशन मूड या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. लागून आलेल्या सुट्ट्या आहेत आणि नाताळ आणि नववर्षाचं स्वागत अशा दुहेरी जो योग आहे तो पर्यटक या ठिकाणी जुळवून आणताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे सध्या रायगड पासून ते तळ कोकणापर्यंतचे समुद्र किनारे जे आहेत ते पर्यटकांनी खुललेले पाहायला मिळत आहेत. साहसी खेळ आहेत त्या खेळांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आहे आणि जो अथांग असा समुद्र किनारा आहे त्यात मनसोक्त डुंबण्याचा या ठिकाणी आनंद पर्यटक लुटताना पाहायला मिळत आहेत. आजपासून सुट्ट्या लागून आलेल्या आहेत आणि त्याचमुळे अनेक पर्यटक जे आहेत ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. गणपतीपुळेचा समुद्र किनारा आहे आणि या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत. देवदर्शन आणि त्याचप्रमाणे नाताळ आणि नववर्षाचं स्वागत अशा 2 गोष्टींसाठी पर्यटकांनी प्लॅन आखलेले पाहायला मिळत आहेत. नाताळसाठी सुद्धा प्लॅन आहे आणि 31st साठी सुद्धा या ठिकाणी प्लॅन आखलेले पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीतच जर बघितलं तर सध्या कोकणातले समुद्र किनारे पर्यटकांनी खुलून गेलेले पाहायला मिळत आहेत. पर्यटकांची मोठी रेलचेल आहे. राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि त्याचप्रमाणे पुणे, महाराष्ट्रातील म्हणायचं झालं तर पुणे, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणाहून सुद्धा पर्यटक जे आहेत ते सध्या कोकणाच्या किनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत. पुढचे 8 दिवस हे खऱ्या अर्थानं सेलिब्रेशनची या ठिकाणी धूम असणार आहे आणि या 8 दिवसामध्ये पर्यटकांची मौज मजा मस्ती आणि त्याचप्रमाणे खाण्यावरती सुद्धा या ठिकाणी यथेच्छ ताव मारताना पर्यटक आपल्याला दिसणार आहेत. हो, धन्यवाद या सगळ्यासाठी.